श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषडाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. परमपवित्र अशा भारतवर्षात भगवंताच्या अनेक अवतारांच्या राशी होऊन गेल्या, परंतु भगवान दत्तात्रय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करत असतात. स्मरण करताच प्रत्यक्ष येऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात, म्हणूनच त्यांना स्मर्तगामी असे म्हणतात. कृतयुगात अत्री आणि अनुसया यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन अवतार घेतला व भूतलावर दत्तभक्तरूपी कल्पवृक्ष संवर्धित केला. त्यांचा पहिला अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पीठिकापुरम, ज्याला आपण पीठापूर म्हणतो, येथे इसवी सन 1320 मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी कृष्ण यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्रोद्भव महर्षी खंडीगोटा अप्पराज शर्मा तथा अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. त्यांच्या बाललीला या प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत. पीठापुरम येथे 16 वर्ष तर कुरवपुरात 14 वर्ष अशा अवघ्या 30 वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीलाचरित्र दाखवून स्वभक्तांना इहपरलोकातील शाश्वत सुख प्रदान केले. दुष्ट शिक्षणार्थ व शिष्ट रक्षणार्थ हा अवतार घेऊन अनेक अहंकारी लोकांचे गर्व परिहरण केले, भक्तांचे अनेक संकटातून रक्षण केले आणि पीठापूर क्षेत्राचा महिमा अनंतपटीने वाढवला. पीठापूर हे क्षेत्र पूर्व कालापासूनच सिद्ध क्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला, तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते तर पाय पीठापूर येथे होते, म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही. मध्यरात्रीस भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बाग दिली. गयासूर सकाळ झाली असे समजून उठला आणि भगवंतांनी त्याचा उद्धार केला. ते कुक्कुटेश्वर देवस्थान पीठापुरातच आहे. त्याचप्रमाणे अनेक सिद्धक्षेत्र पीठापुरम येथे आहे. सांदीपनी गुरुकुल विद्यालयाचे संस्थापक हबप श्री अनंत काळे महाराज आणि श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ आपल्या मठाचे मठाधिपती गुरु आदरणीय प्रदीपदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्य भव्य अशी पीठापूर यात्रा संपन्न होणार आहे. तर या यात्रेविषयी आपल्याला ते आज प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. तर जे कोणी इच्छुक ताईदादा असतील त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन या पीठापूर यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं व आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय प्रदीपदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने जगातील अत्यंत शक्तिशाली असलेले ठिकाण श्री क्षेत्र पीठापूर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे या ठिकाणावरून आपण यात्रा आयोजित करतोय. या यात्रेमध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धा असणारा ग्रंथ म्हणजे ग्रंथराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्रीपाद श्री वल्लभांच्या कथा ज्या ग्रंथामध्ये येतात अशा श्री गुरुचरित्र पारायणाचा सोहळा आपण 3 दिवस त्या ठिकाणी करतोय. सामुदायिक पद्धतीनं होणाऱ्या या पारायण सोहळ्यामध्ये आपण सर्व भाविकांनी ताईदादांनी सहभागी व्हावं. नोव्हेंबर महिन्यामध्ये 8 नोव्हेंबर 2024 रोजी निघणारी ही यात्रा असून पुणे आणि मुंबई या स्टेशनवरून निघते. एकूण 7 दिवसाचा प्रवास असून या यात्रेसाठी येणारा खर्च हा 9,000 रुपयाचा आहे. 9,000 मध्ये हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था, जेवणाची उत्तम व्यवस्था, पारायण सोहळ्याची व्यवस्था, कीर्तन प्रवचनांची व्यवस्था, तसेच या सोहळ्यामध्ये आणि या तीर्थयात्रेमध्ये आपण श्री सत्यनारायण मंदिर अण्णावरम या ठिकाणी देवदर्शनासाठी जातोय. जगातील एकमेव असं सत्यनारायणाचं मंदिर आहे ज्या ठिकाणी आपण दर्शन घेतल्यानंतर तब्बल सलग 12 वर्ष सत्यनारायण पूजा केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. अशा महत्वाच्या श्री सत्यनारायण मंदिर अण्णावरम या ठिकाणी आपण दर्शनासाठी जातोय. तसेच अनघा लक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जातोय. जे अनघा लक्ष्मीचं मंदिर म्हणजे श्री गुरु दत्तात्रयांनी मृत्यू लोकामध्ये आणि या पृथ्वी तलावर विवाह केलेला एक अवतार घेतला आणि या अवतारामध्ये दत्तगुरूंनी लक्ष्मी मातेशी विवाह केला. त्या लक्ष्मी मातेचं मंदिर म्हणजे अनघा लक्ष्मी मंदिर या ठिकाणी आपण दर्शनासाठी जातोय. आणि तसेच कुकुडेश्वर मंदिर, कुंती माधव मंदिर असे काही महत्वाची तीर्थक्षेत्र आपण या यात्रेमध्ये सहभागी करून घेतलेले आहे. पीठापूरच्या यात्रेमध्ये 3 दिवसाच्या पारायणासोबतच आपण त्या भागातील महत्वाच्या देवदर्शनासाठी जातोय.
दर्शनासाठी जाणारी गाड्यांची व्यवस्था सुद्धा या 9,000 रुपयांच्या खर्चामध्ये केलेली आहे. अतिशय गोड आणि उत्तम आणि स्वामींच्या आणि दादांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं संपन्न होणाऱ्या या गुरुचरित्राच्या पारायणाच्या सोहळ्यामध्ये पिठापूर या ठिकाणी आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं श्री स्वामी समर्थ मठ नांदूर शिंगोटे आणि यात्रा कमिटी आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी प्रदीपदादा सोनवणे सर्वांना साईदादांना आग्रहाची. श्री स्वामी समर्थ. मी प्रदीपदादा सोनवणे. मी अनंतकोटी ब्रह्मनायक श्री स्वामी समर्थ मठाकडनं आपल्याला सर्व ताईदादांना आग्रहाची विनंती करतो की आपण सुद्धा सर्व ताईदादांनी या पिठापूरच्या यात्रेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि हा आनंद सगळ्यांनी साजरा करायचा आहे. सगळ्यांना पुनच एकदा आग्रहाची विनंती करतो की आपण जास्तीत जास्त ताईदादांनी पिठापूरच्या यात्रेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना ब्रह्मांड नायक श्रीपाद वल्लभांकडे प्रार्थना करायची आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.